पाणी एवढा खर्च केल्यानंतर असं घडू नये ना. ताबडतोब हे कळवा. त्यांचे लोक आले, कलेक्टर मलाही कळवा, मी त्यावेळेला येईल. दुसरा असा कुठला जिल्ह्यामध्ये स्पॉट हे असं पावसाने लोकांचं जीवन हे झालं असं? सर प्रत्येक तालुक्याने आहे सर आपण काढले. तर थोडंसं काल जरा जास्त सर कुडाळमध्येच होते. कुडाळ शहरामध्ये आंबेडकर नगर होतं, पण तात्काळ तहसीलदार गेले, त्यांनी स्थलांतरण केलं सर. किती घर आहे सर? तिथे 21 घरं होती ती, आणि पाणी रस्त्यावर पंचायत समितीचे गुलमोहर रस्ता तिथे सर भरलं होतं. त्यांनी शिफ्ट केलं त्यांना. त्याच्यानंतर पावशीला सर झालं होतं. काही काळ सर आपला हायवे बंद राहिला, आपण म्हटलं सर तसं. मग तिथे स्थलांतरांचं त्यांना सांगितलं, पण लोक शिफ्ट नाही झाले. आज तिथं त्याच्यामुळे सर NDRF टीम सर तिथेच ठेवलेली आहे. नंतर आज सीट जरूर करा सर. ज्या जीविताला धोका असेल स्थलांतर जिथे करा, तिथे साधारण जमीन तेवढी व्यवस्था करा. जेवण वगैरे, लहान मुलं, आजारपण याच्यावर लक्ष ठेवा. कोण आजारी असेल आपल्याला कळवा, डॉक्टरना येऊन त्यांना कोणी सांगतं तिकडे तापाची बाई आहे, त्यामुळे हॉस्पिटलला ऍडमिट करायची ना, वाट कष्ट पाहता. तर अशी ज्या व्यवस्था तुम्ही पहा. आता ही अशी घटना घडल्यावर आपली खरी सेवा लोकांना दिसते, ती चांगल्या प्रकारे वाया व्हायला पाहिजे, एवढं पाहून घ्या. त्या इशारा पातळीपर्यंत आल्या, आणि आता फक्त 2च नद्या सर आपल्या इशारा पातळीच्या वर आहे, तेरेखोलचा आणि कर्लीचा. सिच्युएशन सर कंट्रोलमध्ये आहे. काल सर आपल्या पूर्ण जिल्ह्याचा 230 ऍव्हरेज पाऊस झाला. 270 सावंतवाडीला सर झाला, सकाळी 10 ते आज सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि आपल्या जिल्ह्यात क्षमता आहे विसरावायची. मला माहिती आहे ना, एकूण पाऊस 5,500 मिलीमीटर पडतो आपल्या जिल्ह्यात. फक्त सर तो काल एका स्पॅन मध्ये पडला आणि ठराविक ठिकाणी आलं. ते कधी वरूनच येताना पाणी डायव्हर्ट होतं येतं, त्यामुळे नवीन नवीन ठिकाणी ते प्रसंग घडतात. पण आपली यंत्रणा तयार असते. हो सर, म्हणजे लोकेशन आपण म्हटलंय सर, आयडेंटिफाय तिथे सर यंत्रणा आहे. येस सर. ते रेस्क्यू तुकड्या आहेत ना, ते वाढवले पाहिजे सर. जे रेस्क्यू समजा तुम्ही कुडाळला, तुम्ही आमरडला पाठवलं, त्याच रेस्क्यू टीमला NDRF त्यांचं काम करते, पण जे आपण प्रायव्हेट तुकड्या ज्या काय आपण हायर केल्या ते तुम्ही आमरड वरून जर त्याला मालवणला पाठवलं तर तीच तुकडी जाते. आता किती वेळ जाणार त्याच्यामध्ये? जरा रेस्क्यू तुकड्या जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही वाढून घ्या. पाहिजे गोव्यातून मागवा किंवा जिथून तुम्हाला शक्य असेल, कोल्हापूर असेल, पण त्या रेस्क्यू तुकड्या तुम्हाला वाढवल्या पाहिजे. आमचं ऐकलं नाही, जे काय नुकसान झालं त्याची नोंद नाही, असं पुढे दोन्ही प्रकारचे, म्हणजे आपले घरगोटे त्याचेही झाले, आणि कृषीचे पण जे पाणी शेतीची पाण्याखाली गेलेली त्याचे पण सर सुरू झाले. आणि आता थोडासा सर 1 जानेवारी 24च्या प्रमाणे सर वाढ पण झालेली आहे. शासनाने जी वाढ केलेली आहे 3 हेक्टर पर्यंत सर म्हटलेलं आहे. त्यांनी कशाप्रमाणे सर मिळेल सर, तो एक सर चांगला आहे. पिकात सांगतो साहेब, दोडामार्गची पण परिस्थिती, लाईटची, मालवण सर उत्पन्न वाढावं म्हणून शेतकऱ्यांचा पर कॅपिटल एक तर बियाणात बदल किंवा नवीन काही जिल्ह्यात अशी उत्पादनाची काही फळं आहेत, काय अमुक आहे, ती काय इंट्रोड्यूस कधीतरी करा ना. 1-1 वर्ष नवीन नवीन करा, 2-2, 4-4 पिकं कृषी विद्यापीठ मागून घ्या. बरेच जॅकफ्रूट विफ्रूट आता अनेक जिल्ह्यामध्ये बाजारात यायला लागले. आपल्याकडे तसं क्लायमेट आहे, पाणी आहे, बघा ना, फ्रूट वर भर द्या. प्रयोग सर केलाय आता जॅकफ्रूटचे 20 वगैरे व्हरायटी लावलेले. आता ते आपल्याला पुढच्या वर्षी बघा. प्रयोग तुम्ही करा, एका लोकांमध्ये जाऊ दे. ते असं असेल तर पुढे मला दाखवा, मी पाहिले, मला इंटरेस्ट आहे त्याच्यात. उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याचं. कमी जागेत जास्त उत्पन्न हा फॉर्मॅटसाठी अभ्यास करा. लागलं तर मला बोलवा, मी मदत करतो तुम्हाला. मुसळधार पाऊस कोकणात सुरू आहे. काल तर जवळपास 270 मिलीपर्यंत पाऊस पडलेला आहे. हे काय ह्याच वर्षी घडतं असं नाही, दरवर्षी असा पाऊस पडतो. आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात 5,500 मिलीमीटर पाऊस पडतो. आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसतं, तसं काही भागात पाणी घरात गेलं, घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं, नुकसान झालेलं आहे.
त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं. त्यांना स्थलांतर केलेलं आहे, सुरक्षित जागी केलेलं आहे, त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्न व्यवस्था सरकारने केलेली आहे. तिथे सुद्धा निलेशही सुद्धा पाहतोय आणि व्यवस्था करतोय. मला एवढं म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा. वास्तव आहे ना त्या लोकांपर्यंत जाऊ दे. सरकारविरुद्ध सारखंच गैरसमज अधिकार असं नको. सर्व अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी गेले, त्यांना स्थलांतर केलं, जेवणाची सगळी व्यवस्था पाहिली. मी आता सर्व पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं पुढचं म्हणजे त्यांचं नुकसान भरपाई असेल काय ते सरकार त्याचा विचार करेल. मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आम्ही सरकारला त्यासंबंधी प्रस्ताव देऊ. घरांची नुकसान झाली आहे तर कोकणाच्या घराप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी ही मी मागणी त्या ठिकाणी करेन. कोणाचंही नुकसान घरातलं धान्याचं झालेलं वगैरे असेल त्याचीही भरपाईचं हे करू. पण आता जे घराबाहेर आहेत त्यांची काळजी घेणं आणि पूर्वज झाल्यानंतर त्यांना बरी घरी सुरक्षित सोडणं हे काम आहे. हे आम्ही करत आहोत. यासाठी आपलं काय मार्गदर्शन असते, सूचना असेल जरूर करा. टीका सोडून काही करा. दादा, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आजही आहे. बांद्यात एनडीआरएफची टीम आता गेलेली आहे, तर त्यांना किंवा इतर ठिकाणी काय मदतकार्य केलं? मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोचणार. अजून 2 दिवस आहे, आजचा सोडून पोचणार. शिल्लक राहिलो असेल तर आमची टीम मी पाठवणार. पण कोणालाही मदत मिळाली नाही, गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही. दादा, तुम्ही आढावा घेतला, एकूण जिल्ह्यामध्ये किती लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आतापर्यंत? ती संख्या माझ्याकडे नाही. स्थलांतरित संख्या आहे का? आहे सर, 400 साधारणतः 400 लोकांचं 400 पर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केलेलं आहे.